श्रमशक्ती कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्या मी रोमटे पूनम विठ्ठल, मी टावगे श्वेता उत्तम, मी वरपे अंकिता अली, मी सोनाली साहित्य वरिष्ठ आणि मी सांगली श्रुतिका. श्रमशक्ती कृषी महाविद्यालय मालदाड अंतर्गत आयोजित ग्रामीण कृषी कार्यानुभव आणि कृषी औद्योगिक कार्यक्रमाअंतर्गत आम्ही आलो आहोत सुकेवाडी या संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी गावातील प्रगतशील शेतकरी माननीय श्री भाऊसाहेब राधाकृष्ण सातपुते यांची मुलाखत घेण्यासाठी आणि त्यांची एकूणच शेतीतील प्रगती कशी झाली याची संपूर्ण माहिती आपण या मुलाखतीच्या माध्यमातून घेणार आहोत. चला तर मग जाऊया थेट सातपुते यांच्या मळ्यात. हा आहे सातपुते यांचा गोठा. गोठ्यात एकूण 12 गायी आहेत. गायांचं एकूण 70 ते 80 लिटर दूध हे दररोज डेअरीला जातं. दुग्ध व्यवसायाबरोबर ते शेळी पालन आणि कुक्कुटपालनही करतात. शेतीच्या योग्य व्यवस्थापनासाठी त्यांनी शेततळे देखील बांधले आहे. त्यांच्या शेतात सध्या मका, अंजीर, वाल, गहू, शेवग्याची बाग, घेवडा, आवळा आणि कांदे यांची लागवड केलेली आहे. त्याचप्रमाणे शेतात आंब्याचे विविध कलमही केलेले आहेत. आहोत सातपुते यांच्या मळ्यात. नमस्कार सर. नमस्कार. सर्वप्रथम तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. माझं नाव भाऊसाहेब राधाकृष्ण सातपुते, मुक्काम सुकेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. तुमचं शिक्षण किती झालं? मी 10वी शिकलेलो आहे. तुमच्या कुटुंबात सध्या कोण कोण असतं? मी, माझी पत्नी आणि आई वडील आणि भाऊ भाऊजे. शेतीचा अनुभव किती वर्षाचा आहे काका तुमचा? 40 वर्ष. तुमचं एकूण शेतीचं क्षेत्र किती आणि तुमच्या शेतामध्ये आता काय काय पिके आहेत? माझ्याकडे एकूण 6 एकर शेती आहे. त्यात बरीचशी पिकं आहेत. शेवग्याची बाग आहे, कांदा, अंजीर, वाल, घेवडा, बाकी चारा पिकं अशा प्रकारे आहे. तर तुम्ही शेतीसोबत अजून कोणता जोडधंदा करता का? होय, मी दूध व्यवसाय, शेळी पालन आणि कोंबडी पालन हे 3 व्यवसाय. तुमच्याकडे एकूण किती गाय आहे आणि दूध किती जातं तुमचं? माझ्याकडे एकूण 12 गायी आहेत. सरासरी दूध 70-80 लिटर चालू असतं. तुम्ही शेतीसाठी सिंचन व्यवस्थापन साठी काय करता? विहीर बागायत, स्टोरेजसाठी शेततळं, ठिबक सिंचन, रेन पाईप, सगळ्या जशी आवश्यकता पडेल पाण्याची परिस्थिती पाहून उपयोग करतो. सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे शेवगा ही पीक घेतात. तुम्ही शेवगा ही पीक किती वर्षापासून घेतात तुम्ही? साधारण 5 वर्षापासून शेवगा पीक घेतोय मी. सहसा आपण पाहतो की शेवगा ही पीक खूप दुर्मिळ ठिकाणी घेतले जाते, तरी देखील शेवगाच ही पीक निवडण्यामागे तुमचे काय उद्देश होते?
कमी पाण्यावर शाश्वत उत्पन्न मिळतं म्हणून मी शेवगा पिकाकडे वळालोय. शेवग्याला अतिशय कमी पाणी लागतं आणि खर्चही कमी. इतर पिकांपेक्षा फवारणीचा खर्च कमी आहे म्हणून त्या पिकाची निवड केली. तर तुम्ही सांगितलं की कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न मिळवतात. तर तुम्ही वर्षाला किती उत्पन्न मिळवतात शेवगा या पिकातून? साधारण वर्षाकाठी मला एकरी 4 लाख रुपये मिळतात आणि 50,000 रुपये खर्च येतो म्हणून मी शाश्वत शेती थोडी शाश्वत. म्हणून त्याच्याकडे वळालो. तर तुम्ही कमीत कमी क्षेत्रात तुम्ही जास्तीत जास्त शेवग्याचे उत्पन्न घेतात इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत. मग यासाठी काही वेगवेगळ्या उपाययोजना करतात का तुम्ही? मग त्याचं योग्य पाणी व्यवस्थापन आणि छाटणीचं वेळापत्रक ठरवून मार्केटचं नियोजन करून छाटणीचं वेळापत्रक याच्यावर भर देतो म्हणून मला ते साध्य होतं. सर, शेती करताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावं लागतं? सगळ्यात मोठी अडचण पाण्याची. पाणी अनिश्चितता पावसाची, त्याच्यामुळं पहिलं पाण्याचं दुर्भिक्ष, दुसरं लाईट ती वेळेवर मिळत नाही. तर जास्त प्रॉब्लेम येतो म्हणून शेवगा शेती मला थोडी सोपी वाटते. आदल बदल होत राहतो सतत, त्याच्यामुळे निसर्गाला थोडं प्रतिकूल परिस्थितीत तग धरतं ते. सर, तुम्ही शेतीसाठी कोणत्या पीक विमा योजनांचे लाभ घेतात? ही पीक पाहणी करतोय मी. मला कांदा चाळीचं अनुदान मिळालेलं आहे, गांडूळ खत, नाडेपचं पण अनुदान मिळालेलं आहे. ते दोन्ही प्रोजेक्ट चालू आहेत माझे. शेडनेट पण आहे, शेडनेटचं पण अनुदान मिळालेलं आहे. कांदा हे पीक देखील घेता असं सांगितलंय, तर ते एकूण किती क्षेत्रामध्ये आहे आणि त्याचं व्यवस्थापन तुम्ही कशा प्रकारे करता? कांदा पीक मी 1 एकर क्षेत्रावर घेतलेलं आहे. लेबर आणि पाण्याचं दुर्भिक्ष म्हणून मी ते रेन पाईपवर घेतलेलं आहे. आणि आणखी एक गोष्ट का त्याचा आदब कमी केला, रान बांधणी, फ्लोनी, पाणी भरणे, तर मला लेबरचा चार्ज त्याच्यामुळे कमी येतोय. कमी खर्चात जास्त उत्पन्न. तुम्ही अंजीर शेती देखील तुम्ही केलेली आहे. किती क्षेत्रावर अंजीर शेती केलेली तुम्ही? अंजीर शेती मी 20 गुंठी क्षेत्रावर केलेली आहे. शेतीत नवीन नवीन वाण शोधण्यासाठी मार्केटमध्ये जे ज्याचं शॉर्टेज असतं ते पीक आपल्याकडे शक्यतो जास्त लोक करत नाही म्हणून प्रयत्न केला. सर, तुमची याचं नियोजन कसं करता आणि कुटुंबातील कोणाकोणाची तुम्हाला यामध्ये मदत मिळते? शेतीचं नियोजन काही लेबर घेऊन काही स्वतः करतो. नंतर कुटुंबात पत्नी, एक लेबर, काही रोजंदार. सध्या आपण बघतो की बराचसा तरुण वर्ग नोकऱ्यांच्या मागे धावत आहे आणि तरी बरेच देशातले तरुण बेरोजगार आहे. तर सर, तुम्ही ह्या तरुण वर्गाला शेतीविषयक काय मार्गदर्शन कराल? व्यवस्थित नियोजन जर केलं तर तरुण वर्गानं शेती करायला काही हरकत नाही. आधुनिक शेतीची कास धरावी. तर आताच आपण पाहिलं की उच्च शिक्षित नसतानाही शून्यातून उभारलेला हा व्यवसाय आणि त्यासाठी घेतलेला अहोरात्र कष्ट, ही जी यांची कहाणी आहे ती निश्चितच समाजाला आणि तरुण वर्गाला प्रेरणादायी ठरेल. तर सर, तुम्ही वेळात वेळ काढून तुमचा अमूल्य वेळ आमच्या या मुलाखतीसाठी दिला त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. धन्यवाद.